निवासस्थानी टोपलीवर लिंबू निघाले कोणाचं ऐकताय, कोणाचं कोण बोलतंय आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही. आणि मी असं ऐकलं आहे, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली, त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काय आणि ती तिकडे पुरली आहेत. हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाला, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत. आता ही चर्चा है. देश दुनिया की खबरों से जुड़े रहने के लिए ऑन टीवी न्यूज़ को फॉलो करें.